पोषण आहारात अंडे नको, जैन आणि सनातन समाजाची मागणी. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय मध्यान्ह भोजनामध्ये अंडी देण्याचा फेरविचार करण्याबाबत जैन व सनातनी शाकाहारी समाजातर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासन निर्णयानुसार सरकारने मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी मांसाहारी पदार्थ हा आहार म्हणून देण्यात येणार आहे. यास प्रखर विरोध या ठिकाणी नोंदविला. अंडे मांसाहारी पदार्थ असून सनातनी हिंदू, जैन, ब्राह्मण अनेक समाजातील धार्मिक श्रद्धेवर आचरणावर आघात आहे. त्याचा पर्याय कडधान्य म्हणून शिक्षण मंत्री केसरकर यांना 500+ कडधान्याची पाकिटं देखील पाठवण्यात आली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील याला प्रखर विरोध नोंदविण्यात येत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, सचिव यांना देखील निवेदन पाठवण्यात आलेले आहे. आज सोमवारी सकाळी धुळ्यातील विविध जैन संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जाऊन उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन दिले व सदर बाबतीत निषेध नोंदविला. यात प्रामुख्याने तुषार बापना, कीर्ती ताथेड, दिलीप कुचेरिया, राजू बापना, सुभाष कोटेचा, चेतन बर्डिया, पुष्पक ओस्तवाल, उमेश जैन, संजय चतुर्मुथा, स्वप्नील छोरिया, प्रवीण जैन आदी उपस्थित होते. तर मागणी न मान्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आणि ते अंडे पाहून ज्यांनी कधी अंडे बघितलेले नाही त्या शाकाहारी विद्यार्थ्यांना परिणाम होतो. आणि असं काही हे नाही ना की त्याच्यात जीवनसत्व, प्रोटीन्स फार मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पदार्थामध्ये नाही, शाकाहारी पण प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारचा आपण आमचा एका आदेशाद्वारे विद्यार्थ्यांना शाळेच्या मध्यान्ह भोजनांमध्ये अंडी देण्याचा एक फार मोठा आदेश शासनाने पारित केलेला आहे. धुळे जिल्ह्यातील समस्त जैन संघातर्फे, सर्व समाजातर्फे आम्ही त्यांना प्रखर विरोध करण्याकरता धुळे शहरातील आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील संपूर्ण जैन समाज या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे तो शाकाहारी समाजाला कदापि मान्य नाही. अंड्यांमध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतं आणि बाकीच्या शाकाहारी पदार्थांमध्ये नसतं. हा कोणत्या प्रकारचा शोध शासनाने लावला फार मोठं आश्चर्य आहे. केळी, शेंगदाण्यासारख्या सुद्धा पदार्थांमध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. आता अंडे हे देणार असल्यामुळे कधी ज्यांनी अंडे बघितले नाही ते शाकाहारी मुलांना ते अंडे बघून मळमळ होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित ते त्या मध्यान्ह भोजनापासून या ठिकाणी प्रवृत्त सुद्धा होऊ शकणार नाही. आणि त्या ठिकाणी अंडी जास्त उत्पादन करण्याकरता कोंबड्यांना सुद्धा अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतील. म्हणून धुळे जिल्ह्यातील समस्त जैन समाजातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाला हात जोडून नम्र विनंती करत आहोत की संपूर्ण शाकाहारी समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि संपूर्ण शाकाहारी समाजाचा आदर्श या ठिकाणी आपण मान्य करून हा आपण केलेला आदेश ताबडतोब या ठिकाणी परत करण्यात यावा आणि शाकाहारी भोजन मध्यान्ह विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेण्यात यावे अशी धुळे जिल्ह्यातील समस्त जैन समाजातर्फे आम्ही शासनाला विनंती करत आहोत. या 3 दिवसामध्ये, या 4 दिवसामध्ये जर शासनाने हा निर्णय मागे नाही घेतला तर यानंतर या अन्यायाविरुद्ध प्रखर आंदोलन उभारण्यात येईल असा सुद्धा इशारा आम्ही शासनाला या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. शाकाहार स्वस्त, शाकाहार स्वस्त, शाकाहार स्वस्त.